भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा. मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा निर्णय. डीजे ऐवजी बाहेरगावचं बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. मंत्री संजय शिरसाटांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. वराह जयंतीच्या निमित्तानं मुंबईतील चेंबूरमध्ये नितेश राणेंकडून महाआरती. सकल हिंदू समाजाकडून नवी मुंबई आणि ठाण्यातही आयोजन. त्यांनी घरात मस्त 2-4 डुकरं बांधावी, वराहाला डुक्कर असं म्हणतात, आणि रोज आरती करावी. वराह जयंतीवरून अमोल मिटकरींचा राणेंना घरचा आहे. शेतकऱ्यांच्या शत्रूची पूजा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ. मिटकरींची टीका. बीडच्या गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या कारवर दगडफेक तर हाके समर्थकांनी भिरकावली चप्पल. विजयसिंह पंडितांचे समर्थक आणि हाकेंचे समर्थक आमने सामने. आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू. फडणवीसांना फक्त आज आणि उद्याची संधी. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मुंबईला निघण्यासाठी विशेष रथही तयार. जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोटी मराठ्यांमध्ये आहे. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला. फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नाही. भाजप नेत्यांचा मनोज जरांगेंना इशारा. फडणवीस मुख्यमंत्री होणं शरद पवार आणि एकनाथ शिंदेंना आवडलेलं नाही आणि त्यामुळेच आंदोलनं होत असल्याचा नवनाथ वाघमारेंचा बडे मुद्देमध्ये दावा. आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे. सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून बैठकीचं आश्वासन. बोगस गोशाळा, कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत सुरू होतं आंदोलन. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरनं रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता. गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा फर्स्ट लुक समोर तर जीएसबीच्या श्रीमंत महागणपतीचं पहिलं दर्शन संपन्न. तर बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. देवेंद्र फडणवीसांना 2 दिवसांची संधी देतो. 2 दिवसात आरक्षण द्या. मुंबईला येण्याची गरज भासणार नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. 27 तारखेला अंतरवाली सराटी सोडलं की कुणाचंही ऐकणार नाही. आरक्षण दिलं नाही तर तुमचं सरकार उलथवून टाकेन अशी थेट धमकी मनोज जरांगेंकडनं देण्यात आली आहे. तर आरक्षण आणि सरकार पाडण्याचा काही संबंध नसल्याचं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवरती टीका केली आहे. सरकार पाडण्यासाठी जरांगेंच्या हातात काय आहे असा सवालही त्यांनी विचारला. सरकारला अजूनही 2 दिवसांचा वेळ देतोय. महाराष्ट्र अस्थिर करू नका. सरकारनं आडमुठी भूमिका सोडावी. मराठा समाजाला वेठीला धरू नका असा इशाराही मनोज जरांगे पाटील देतात. 27 ऑगस्टला अंतरवालीतनं ते मुंबईसाठी निघतात. 27 तारखेला शिवनेरीवरती मुक्काम करून 28 तारखेला आझाद मैदानावरती पोहोचू अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येऊ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषण करणार. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं जरांगेंनी ठणकावलंय. आम्ही न्यायासाठी मुंबईत जातोय, कुणाला त्रास देण्यासाठी नाही असंही त्यांनी सांगितलं. 10% आरक्षण म्हणजे भाड्याचं घर आहे. आम्हाला भाड्याचं घर नकोय तर हक्काचं घर द्या अशी मागणी मनोज जरांगेंची आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. सरकारनं हे मान्य करावं असं जरांगे म्हणतात. तर परळीमध्ये चलो मुंबई या आशयाचे भले मोठे होर्डिंग्स झळकतात आणि याच होर्डिंगवरती मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचा फोटो सुद्धा लावला गेलाय. मराठा समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी परळीमध्ये राणी लक्ष्मीबाई चौकात लावलेले होर्डिंग्स सध्या चर्चेचा विषय आहेत. मनोज जरांगे पाटील 29 तारखेला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंची आहे. या आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते असा दावाही सदावर्तेंनी केलाय.
लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मंडल यात्रा काढण्यात आली। यावेळी राजापूरकरांनी जरांगेंना दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करा असा सल्ला दिलाय। तो ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये असंही ते म्हणतात। धाराशिवच्या सारोडा बुद्रुक गावातील मराठा समाजानं मुंबईला निघण्याची तयारी सुरू केली आहे। यावेळी मराठा समाजानं रॅली काढत गावात शक्ती प्रदर्शन केलं। दरम्यान मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये हे सर्व मंडळी सहभागी होतात। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्यांचा आहे। देवेंद्र फडणवीसांवरती खालच्या शब्दात टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही भाजप नेत्यांनी जरांगेंना दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल आपण अपशब्द काढले नसल्याचं वक्तव्य जरांगेंनी केलंय। ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। पुण्यामध्ये सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावरती ही घटना घडली। खोत हे गोरक्षकांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली आहे। विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यानं ही दगडफेक केल्याची माहिती आहे। त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमधला संघर्ष चांगलाच पेटला। भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जाते। अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे। येत्या काळात साटम यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत घोडदौड करेल आणि ती घोडदौड राखेलही। साटम यांच्या नेतृत्वात मुंबई पालिकेत महायुतीची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। शहापूरमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला धक्का दिला। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येत पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। यात मनसेच्या 2 माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा सहभाग आहे। यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जातोय। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबतची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी सह्याद्रीवरती झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली आहे। कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये झालेल्या प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळेंनी मांसाहाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली। धर्मरक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात मतचोरी झाल्याचा आरोप केलेला असून त्यांच्या आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही पाठिंबा आहे। राज ठाकरे यांचा हा आरोप मूर्खपणाचा असल्याची टीका शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधवांनी केली आहे। आगामी कालावधीत गोकुळचं मैदान मारणार असून कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणारच असं खासदार धनंजय महाडिकांनी स्पष्ट केलंय। अनेक योजना लोकहिताच्या आहेत, पण कोल्हापुरात विकास कामांना जाणीवपूर्वक काही विघ्न आणली जातात असंही महाडिक म्हणाले। धाराशिव तुळजापूर बोगस मतदान प्रकरणावरनं भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे आमने सामने आले। बोगस मतदार नोंदणी प्रकरणी सूत्रधार आमदार राणा पाटील असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटलांनी केलाय। तर आता काँग्रेसकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काहीच शिल्लक नसल्याचं प्रत्युत्तर हे राणांनी दिलंय। बातमी कोकणात नाही। कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर रवाना होतात। मात्र या कोकणवासियांसमोर विघ्नांची मालिका काही संपत नाहीये। कोकणातल्या गणेशोत्सवासाठी रेल्वेनं 350 गाड्यांच्या फेऱ्या सोडलेल्या असल्या तरी कोकणवासियांचे हाल कमी नाहीयेत। कोकणात जाण्यासाठी निघालेल्या गणेश भक्तांनी दिवा रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी केली होती। सकाळची गाडी पकडण्यासाठी रात्रीपासूनच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली। रेल्वे स्थानकावरती कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झालेली। अनेक तासांचा प्रवास करत गणेश भक्त कोकण गाठतात। दरम्यान रेल्वे तिकीट आरक्षण काही मिनिटातच कसं फुल होतं असा सवाल कोकणवासियांनी विचारलाय। रात्री 1:45 गाडी सुटली। प्रवास म्हणजे काय ठीक आहे, व्यवस्थित झालं। काय थोडंसं आहे. गाडी 1.5-2 तास लेट झाली त्याची पहिली तर काल 1:30 वाजता आली आणि आज 12:30चा टाइम होती। ठीक आहे, 1.5-2 तास काय तेवढंसं काय त्रास झाला गणेशोत्सवासाठी तेवढं त्रास असं नाही वाटत।
महत्वाचा मुद्दा होतोय की तिकीट हे विदिन सेकंड सर्व गाड्या फुल कशा काय होतात हा मोठा प्रश्न कोकणवासियांना पडलेला आहे. मागील कित्येक वर्ष हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय की तिकीट काढायला गेलं की एका मिनिटाच्या आत सर्व गाड्या फुल रिग्रेट. हा काय प्रश्न कसा काय होतोय आणि कसं हे काय गणित समजत नाही.